ठाण्यात महाविकास आघाडीमध्ये बिनसलं। ठाण्यात काँग्रेस प्रबळावर लढणारे, आम्ही आव्हाडांच्या विरोधात निवडणूक लढणारे। ठाण्यातल्या काँग्रेसनं आव्हाडांच्या विरोधात आता रणशिंग फुंकलेलं आहे। ठाण्यामध्ये मौर्य असेल का नाही मला माहिती नाही, काँग्रेस स्वबळावर आहे। आघाडीमध्ये सन्मानपूर्वक मान तर दिला पाहिजे, विचार विनिमय करून व्यवस्थित निर्णय कधी। उद्या एबी फॉर्मची शेवटची तारीख आहे, अजून लटकत ठेवतात। दुसरा पर्याय नव्हता माझ्यासमोर। कार्यकर्ते जीवावर उठले होते, ज्यांना आपण आपलं म्हटलं, जे अडचणीत असताना जितेंद्र आव्हाड, राजन विचार यांना मी मदत केली, ते आमच्या मुळावर उठले। ना त्याचप्रमाणे कळव्यामध्ये 4 पॅनल जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आम्ही उभे करतोय। मुंबऱ्यामध्ये सगळे पॅनल आम्ही उभे करतोय, आमच्याकडे तेवढे कार्यकर्ते आहेत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मालेगावमध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। बंडूकाका बच्छाव आणि अद्वै हिरेंचा शिवसेनेसोबत युतीसाठी विरोध आहे। युती झाल्यास आम्ही निवडणुकीपासून अलिप्त राहू, बंडूकाका बच्छाव आणि अद्वै हिरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। युतीच्या बाबतीमध्ये संभ्रमात राहण्याचा विषय स्वाभाविक आहे, परंतु युतीच्या बाबतीमध्ये माझी भूमिका युती करायची नाही अशीच राहिलेली आहे। ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये सगळ्या जबाबदार पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, पण आता बी त्यांच्या वाटाघाटी या युतीसाठीच आता हात चाललेला आहे। म्हणून मी त्या कुठल्याही स्टेजवर राहणार नाही, मी लांब राहणार आहे। मी गचले सरांना आणि देवा भाऊंना सांगून आलेलो होतो, दादा जाधवांना, की तुम्ही युतीचा 8 तास धरू नका। त्यांचं गेल्या 6, 10 दिवसा 15 दिवसापासून तेच चाललेलं आहे। म्हणून जो वातावरण होतं त्या वातावरणाला गालबोट लागलेला आहे आणि मी तटस्थाची भूमिका ठेवली। दलबदलू आणि गद्दारांच्या विरोधात निष्ठावंत लढाईची धार आहे। मतदार निष्ठावंतांना निवडून देतील अशी खात्री आहे, मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी वक्तव्य केलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची सुद्धा युती झाली आहे आणि आमच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांचा सुद्धा पक्ष आहे। त्यामुळे प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये। शिंदे सेनेकडे असलेले 30 ते 35 नगरसेवक हे उद्धव सेनेतून, उद्धव साहेबांच्या शिवसेनेतून गेलेले आहेत आणि राष्ट्रवादीतून गणेश नाईकांसोबत भारतीय जनता पक्षात गेलेले नगरसेवक, असे दलबदलू आणि गद्दार हेच नगरसेवक आता तिथे राहिलेत। त्यामुळे या गद्दार आणि दलबदलूंच्या विरोधात निष्ठावंतांची लढाई अशीच धार नवी मुंबई महानगरपालिकेत येणार आणि निश्चितपणे निष्ठावंत असलेले कार्यकर्ते या नवी मुंबई महानगरपालिकेत इथला मराठी माणूस निवडून देईल असा मला निश्चितपणे विश्वास आहे। उद्धव ठाकरेंनी मियाबाजी मामूचं राजकारण केलं। मुंबईत उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत आणखीन धक्के लागतील। भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी सूचक विधान केलंय। ज्या पद्धतीमध्ये उद्धव ठाकरेंनी मियाबाजीचं राजकारण केलंय, मामूचं राजकारण केलं, हिंदुत्वाचं झेंडा खाली ठेवला, हिंदू मतांना त्यांना लक्षात आलं की हिंदू मतं आम्हाला मिळणार नाहीत, मराठी मतं आम्हाला मिळणार नाहीत, विकासाचं राजकारण आम्ही करू शकत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये मामूचं राजकारण करण्याची भूमिका त्यांनी घेतली। एक पक्षप्रवेश अजून काही होतील असं एक शक्यता वर्तवली जाते। नाही, मला वाटतं की हा गोष्ट मीडियामध्ये बोलण्याची नाही आहे। उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत तुम्हाला काही धक्के अजून लागू शकतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।